कोल्हापुरातील प्रयाग चिखली हे गाव एका ऐतिहासिक निर्णयामुळे चर्चेत आले आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या कुटुंबियांची चालू वर्षाची घरपट्टी 100% माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने घेतलाय। प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने या निर्णयाच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकलंय। प्राथमिक शाळा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1919 साली सुरू केली होती। ही पहिली शाळा आहे। या जिल्हा परिषदेच्या शाळेचं संवर्धन व्हावं आणि शाळेतली पटसंख्या वाढावी यासाठी ग्रामपंचायतीने त्यांच्या मासिक ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेतलाय। कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली शाळा होती आणि ह्या शाळेची आता पटसंख्या कमी होत चालल्यामुळे कुठंतरी ते गावच्या नावाला थोडासा कुठंतरी गावात खंत झाल्यासारखी सदस्यांना वाटत होती आणि ह्या शाळेला उचित अवस्था आणण्यासाठी आपण काहीतरी समाजात देणं लागतोय किंवा या खुर्चीचं काहीतरी आपण देणं लागतोय या भावनेनं आमच्या सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी हा निर्णय घेतला। जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेलं असेल तर त्याला विना खर्च बिना अटेचं BDOंच्याकडं दाखला मिळतो। तो तसा डोंगरी विभागाचा तो दाखला घेतल्यानंतर त्याला म्हणजे डॉक्टर क्लास 1 कुठेही शासनाच्या ह्याच्यात ॲडमिशन त्याला 3% आरक्षण काहीतरी आहे। त्यामुळे तो त्याचा फायदा आहे आणि हा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे बॉडीने। हा लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद आहे। तर मनापासून अभिनंदन करतो आणि हा निर्णय एकदम खूप चांगला आहे की हा निर्णय प्रत्येक गावागावांनी असा घेऊन आणि ज्या जिल्हा परिषद शाळा ज्या बंद पडत आलेल्या आहेत त्या शाळा चालू होण्यासाठी शासनाने काहीतरी ठराविक धोरणं ठेवून हे कंटिन्युटीने असले काहीतरी बाबा सांगायला पाहिजे की अतिशय चांगला निर्णय झालेला आहे। आपल्या गावामध्ये आता गावात 2 हायस्कूल आहेत। सगळी लोक आता तिकडेच जातात। ग्रामपंचायतमध्ये आता चांगला निर्णय घेतला त्यांनी, घरफाळा माफ करणे आता स्वागत आहे आणि आपल्या गावामध्ये ॲडमिशन चालू झाले आता ह्याला जिल्हा परिषद शाळेला लोक चांगली प्रतिसाद देतात।